स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, आरटी, सारथी, महाज्योती या माध्यमातून जी परीक्षा सीईटीची घेण्यात आलेली होती याचा रिझल्ट अजून लागलेला नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक सकाळी व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की रिझल्ट जो आहे तो 5 तारखेलाच लागणार, असं मी थंबनेल मध्ये पण लिहिलेलं होतं. आता त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला कुठून मिळाली. तर आपले जे विद्यार्थी आहेत, जे टेलिग्राम वरती ग्रुपवरती आहेत किंवा जे पुण्यामध्ये अभ्यास करत आहेत किंवा इतर ठिकाणी जे अभ्यास करत आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे अपडेट मिळालं. आपल्या ग्रुपवर चर्चा सुद्धा होतात आणि त्याच्यावरूनच आपण हे ऑथेंटिक माहिती आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो, तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे सांगतोय हे जे 5 तारीख आहे, आधी 5 तारखेचा व्हिडिओ जे मी बनवलेला होता, हा व्हिडिओ 10:30 दरम्यान मी टाकलेला होता आणि त्याचनुसार अपडेट तुम्हाला दिली होती. पण आता घोड काय झालेला आहे की जे सुनील वारे सर आहेत यांनी जे एक मेसेज, मी थंबनेलमध्ये मेसेज त्यांचा क्रॉप करून एक थंबनेलमध्ये बनवलेला होता आणि त्यात सांगितलं होतं की यांनी म्हटलेलं की आम्ही निवडणूक आयोगाशी बोलणं आमचं सुरू आहे, आचारसंहिता सध्या आहे, त्यामुळे आम्हाला निवडणूक आयोगाने स्पष्ट नकार दिलेला आहे रिझल्ट लावण्यात. त्यामुळं आम्ही आचारसंहिता जशी संपेल तसंच आम्ही रिझल्ट लावणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता घोड काय झालेला आहे, आज दुपारी 12:15 दरम्यान मुंबई हायकोर्टाने, नागपूर हायकोर्टाने जे काही खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय निवडणुकीच्या संदर्भात निर्णय आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की या निवडणुका ज्या काही 22 नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या आणि याच दृष्टीनं विचार जर केला तर खंडपीठाने निर्णय दिला की जे निवडणुकीचं मतमोजणी जी आहे ती 3 तारखेला होती, म्हणजे उद्याला होती, तर ही मतमोजणीचं जे काही प्रकार आहे हा 21 तारखेला होणार आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या निवडणुकांचा जे मतमोजणी जर 21 तारखेला होणार आहे, म्हणजे ही जी आचारसंहिता आहे ही 21 तारखेपर्यंत लांबलेली आहे. मग 5 तारखेला मी बोललेला जो शब्द आहे तो शब्द खरा होणार नाही, कारण हा निर्णय 12 वाजता दिलेला आहे. जर हा 3 तारखेला जर रिझल्ट लागला असता तर 5 तारखेला त्यांनी लावलेलं असतं. का तर आचारसंहितेचा भंग झालेला नसता, कारण आचारसंहिता 3 तारखेला संपलेली असेल. परंतु आता ती आचारसंहिता 21 तारखेपर्यंत गेली, म्हणजे रिझल्ट सुद्धा 21 तारखेनंतरच लागेल, हे आपल्याला स्पष्ट या ठिकाणी होताना दिसत आहे. म्हणून आपण जर वाट बघत असाल तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका, ही मी वारंवार सांगतो आहे. अभ्यास करा, पोलीस भरतीचा अभ्यास करा. पोलीस भरतीची डेट पुन्हा वाढलेली आहे. जे विद्यार्थी पोलीस भरतीचा अभ्यास करत असतील याच्या भरोशावर राहू नका. तुम्ही परीक्षा दिलेली असेल, तुम्हाला चांगला स्कोर आहे, टीआरटीच्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे, बार्टीच्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे, सर्वांना चांगला स्कोर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण याच्या मागे लागून स्वतःचा वेळ वाया घालवू नका, स्वतःच्या फिजिकलचा वेळ वाया घालवू नका आणि स्वतःच्या लेखी परीक्षेचा वेळ वाया घालवू नका जे आहे. कारण इथं जर तुम्ही वेळ वाया घालत असले रिझल्टच्या मागे, कारण मागे बुधवार आणि मंगळवारचा शब्द बोलले सुनील वारे सर, तर त्यामुळे विद्यार्थ्यांचे दिवसचे दिवस वाया गेलेले आहे. म्हणून असलेल्या ज्या परीक्षा आहेत त्याचा अभ्यास करा. ज्या वेळेला रिझल्ट लागेल त्या वेळेला लागेल आणि तो आपल्याला आपल्या बार्टीच्या साईटवरती दिसणार आहे. आमच्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सर्व गोष्टी सांगू, माझ्या व्यतिरिक्त इतर काही चॅनल्स आहेत त्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळेल. परंतु या मागे स्वतःचा वेळ वाया घालू नका विद्यार्थी मित्रांनो. ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशी रिझल्ट आपल्याला दिसणार आहे. परंतु या ठिकाणी स्पष्ट होत आहे की 22 तारखेनंतरच रिझल्ट लागेल, कारण आचारसंहितेची डेट जी आहे ती वाढलेली आहे. हे नागपूर खंडपीठाने स्पष्ट 12:30 वाजता 12च्या दरम्यान हे केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल आणि इतरही चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळाली असेल. त्यामुळे आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या. रिझल्टच्या नादामध्ये वेळ वाया घालवू नका. जे काही तुमचे पेपर सेट करायचे असेल पेपर सेट करा, अभ्यास करा. बाकी सर्व ज्या बाबी आहेत त्या तुमच्या पद्धतीनं तुम्हाला करता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याला या संदर्भातलं अपडेट येईल ते अपडेट आपल्याला तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टीआरटीआयचे जे काही PSI STI असिस्टंटचे ज्या विद्यार्थ्यांनी अँसर की आलेली आहे, म्हणजे त्याचं रिस्पॉन्स शीट आलेली आहे, त्यानुसार आपल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला जर काही चुकीचे जे प्रश्न असतील किंवा उत्तर असतील त्यात जर तुम्हाला चॅलेंज करायचं असेल तर तो सुद्धा तुम्ही 3 दिवस त्यात करू शकता. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा यावरती विचार करायचा आहे आणि त्यानुसार चॅलेंज करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जो आजचं अपडेट होतं, हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. टेलिग्रामची लिंक जी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, या दोन्ही लिंकला जॉईन व्हा, जेणेकरून अपडेट आपल्या ग्रुपला सुद्धा मेसेज करू शकता, बोलू शकता, विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.